हॅलो एव्हरीवन. तर आजचा विषय असा आहे की मुलांनी ॲबॅकसचा क्लास जॉईन करावा की नाही करावा. तर मी म्हणेल ॲबॅकस हा क्लास मुलांनी जॉईन नाही केला पाहिजे. ज्यांच्याकडं वायफट पैसा आहे आणि ज्यांना मुलांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करायची आहे ते नक्कीच लावू शकता ॲबॅकसचा क्लास. पण मला जर तुम्ही विचाराल तर मी सगळ्यांना नोच म्हणेन. ॲबॅकस म्हणजे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? पूर्वी म्हणजे आपल्या आजी आजोबा किंवा आपले मम्मी पप्पा वगैरे त्यांच्या टायमिंगला एक स्लेट यायची, आठवते का तुम्हाला? की ती स्लेट अशी अर्धी स्लेट राहायची आणि साईडला असे मणी असायचे, बीड्स असायचे. तर ते कशासाठी असायचे ते ते त्या प्रकारचे बीड्स? तर ते बीड्स म्हणजेच आत्ताचं हे अबॅकस आहे. म्हणजे ओल्ड जनरेशन ज्या पद्धतीने शिकत होती की याला 1 म्हणायचा, याला 2 म्हणायचा, याला 3 म्हणायचं, काउंटिंग कशी करायची बीट्स. तर ते सगळं त्या पाटीवर शिकवलं जायचं पूर्वीच्या लोकांना आणि तेच आता यांनी ॲबॅकसमध्ये आणलेलं आहे. तर असं काही गरजेचं नाहीये. आम्ही मॅथ शिकलेलो आहोत. माझं MCS झालेलं आहे. आमच्या वेळेस अबॅकस नव्हतं. तरी पण आम्ही खूप छान पद्धतीने शिकलो आणि खूप फास्ट कॅल्क्युलेशन्स करतो. तर हा लोकांचा फक्त गैरसमज आहे, की अबॅकस केलं म्हणजे माझा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती क्विक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. तर प्लीज हा गैरसमज काढून टाका. जसं-जसं मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होत राहते, तसं-तसं मुलांमध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड हा वाढतो. आपण पॅरेंट्स कसं झालेलो आहोत, आपल्याला असं वाटतं की मुलं आहे ना, लहानपणीच म्हणजे त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांना जास्त आलं म्हणजे माझा मुलगा खूप इंटेलिजंट, माझा मुलगा खूप हुशार, ह्या पद्धतीने आपल्याला लोकांना सांगायला आवडतं. लोकांना म्हणजे सांगण्यासाठी किंवा दिखावा करण्यासाठी किंवा आपला मुलगा सगळ्यात बेस्ट आहे हे दाखवण्यासाठी जर तुम्ही हे असले क्लासेस लावत असाल, मुलांच्या ब्रेनवरती अननेसेसरी प्रेशर टाकत असाल, तर हे खूप चुकीचं आहे. मुलं आजकाल CBSE पॅटर्न आलंय, ICSE पॅटर्न आलाय, स्टेट बोर्ड तर होतच. मी तर म्हणेन स्टेट बोर्ड हेच एक बेस्ट उत्तम बोर्ड आहे मुलांसाठी. कारण मुलांची जेवढी कॅपॅबिलिटी आहे, जेवढी क्षमता आहे अ, गोष्टी ग्रॅब करण्याची, ती स्टेट बोर्ड मला असं वाटतं की ती सफिशियंट आहे. आणि अननेसेसरी हे फॅन्सी बोर्ड्स येतात. मुलांच्या क्षमतेपेक्षा जास्त अभ्यासक्रम मुलांना येतात. तुम्हाला असं वाटत नाही की मुलांच्या डोक्यावर आपण जास्त प्रेशर टाकतोय? हं. आपण पण आपल्या टायमिंगमध्ये शिक्षणं केली, पण त्यावेळेस फोन बटन्सचे फोन होते. मग त्यामुळे मग आपलं फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त होत असायची. पी-टी, स्पोर्ट्स,